आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। भाऊ माया क्रोध यावर जो विजय मिळवतो तोच खरा विजेता। आचार्य विशुद्ध सागर महाराज। जगातील सर्व विजय शस्त्राने भूक्षेत्र मिळवले आहे, मात्र भाऊ माया क्रोध यावर जो विजय मिळवतो तोच खरा विजेता आहे, असे प्रतिपादन आचार्य विशुद्ध सागर महाराज यांनी केले। येथे सुरू असलेल्या महामस्तकाभिषेक सोहळ्यात आचार्य विशुद्ध सागर महाराज प्रवचन करताना बोलत होते। ते म्हणाले, खोटी प्रतिष्ठा, अहंकार यामुळे मानवाने मानवतेचा नाश केला आहे। बनावट जीवन जास्त काळ चालत नाही। परिवर्तन करणे सरळ आहे, मात्र त्याग करणे कठीण आहे। संन्यासाशिवाय जीव तीर्थंकर होऊ शकत नाही। परिग्रह सोडणे हा आत्म्याचा सन्मान आहे। येथील महामस्तकाभिषेक सोहळ्यामध्ये सुरू असलेल्या पंचकल्याण कार्यक्रमात आचार्य धर्मसेन महाराज, आचार्य विद्यानंद महाराज, सौम्यसागर महाराज आदींचे प्रवचन पार पडले। आचार्य धर्मसेन महाराजांनी परिग्रह, परिवार, परिणाम, कर्म याबाबत आशीर्वचन दिले। आचार्य विद्यानंद महाराजांनी भगवंताच्या पंचकल्याणिकांची माहिती दिली। हा सोहळा स्वस्ती श्री जिनसेन महास्वामी यांच्या आज्ञेवरून होत आहे। आजपासून 9 दिवस चालणाऱ्या या सोहळ्याची सुरुवात 51 मुनी, 16 माताजी, त्यागी व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण व मंडप उद्घाटनाने झाले। आज दिवसभर इंद्र प्रतिष्ठा, व्रतबंधन, मंगल प्रवचन, मंगल कलश स्थापना, नवग्रह होम, मंडप, वेदी प्रतिष्ठा, शांतिविधान हे कार्यक्रम पार पडले। तसेच गर्भकल्याण पूर्व, सौधर्म इंद्र व इंद्रगणांचे आगमन, इंद्रसभा, नगररचना, संगीत आरती, भव्य मिरवणूक आदी कार्यक्रम पार पडले। यावेळी उपस्थित आचार्यांना शास्त्रभेट देण्यात आली। आजच्या कार्यक्रमाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, माजी खासदार राजू शेट्टी आदींनी हजेरी लावली। यावेळी या मान्यवरांसह प्रफुल्ल मेहता, किशोर पहाडिया, प्रकाश झांझरिया यांचाही सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमासाठी रेंदाळ व समडोळी इथून चालत आलेल्या भाविकांचे स्वागत करण्यात आले।